अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, श्रावण महिन्यातला अतिशय महत्त्वाचा आणि भावा बहिणीचा आवडता सण म्हणजे रक्षाबंधन। हा सण कसा साजरा करायचा, या सणाचा शुभ मुहूर्त काय आहे, कोणत्या वेळेत आपण भावाला राखी बांधायची आणि कोणत्या वेळेत आपण आपल्या भावाला राखी बांधायची नाही, तसेच राखी बांधताना ज्या वेळेस आपण औक्षणासाठी जे ताट तयार करतो ते ताट कसे तयार करायचे, औक्षण करताना आपण कोणत्या दिशेला बसायचे आणि आपल्या भावाला ज्यावेळेस आपण सुरुवातीला टिळा लावतो तो टिळा कशाचा लावायचा आणि कशाचा लावायचा नाही, याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। भावा बहिणींच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन। या दिवसाला बहीण आपल्या भावाला ओवाळते, त्याच्या हातात राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना देखील करत असते। भाऊही आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो, तिचा सन्मान करतो। या दिवशी आपल्या घरात गोडधोड बनवलेलं असतं। तर याच रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त काय आहे ते आज आपण आत्ता पाहूया। तर रक्षाबंधन कधी आहे? हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे। सोमवारी सकाळी 3:04 मुहूर्त सुरू होईल आणि तो रात्री 11:55 असेल। मुहूर्त बघा मैत्रिणींनो, 3:04 सुरू होणार आहे आणि रात्री 11:55 असेल। शास्त्रानुसार कोणताही उत्सव उदयतिथीच्या हिशोबाने साजरा केला जातो, त्यामुळे यावेळी रक्षाबंधनाचं पर्व 19 ऑगस्ट रोजीच साजरं करणार आहे। तर रक्षाबंधनचा मुहूर्त कोणता, म्हणजेच आपण ज्यावेळेस आपल्या भावाला राखी बांधायची आहे ती आपण आपल्या भावाला मुहूर्तावरच बांधायची आहेत। आपण सगळी शुभ कार्य ही मुहूर्तावरच करत असतो, त्यामुळे रक्षाबंधनचा म्हणजे राखी बांधण्याचा मुहूर्त आहे दुपारी 1:30 सुरू होणार आहे आणि तो मुहूर्त रात्री 9:08 संपणार आहे। या मुहूर्ताचा कालावधी 7 तास 38 मिनिटे असणार आहे। रक्षाबंधनसाठी दुपारचा मुहूर्त 1:43 पासून ते सायंकाळी 4:20 असणार आहे। हा कालावधी 2 तास 38 मिनिटे इतका असणार आहे। रक्षाबंधनच्या प्रदोष काळाचा मुहूर्त म्हणजे काही जण प्रदोष काळात देखील रक्षाबंधन साजरं करतात, तर तो मुहूर्त आहे संध्याकाळी 6:56 पासून ते रात्री 9:08 रक्षाबंधनचा मुहूर्त आहे। तर आपण आता रक्षाबंधनसाठी ताट कसं तयार करायचं याची माहिती पाहूया। रक्षाबंधन दिवशी आपण थाळीत चंदन ठेवायचं आहे आणि चंदनाचाच टिळा आपल्या भावाला लावायचा आहे। धार्मिक मान्यतेनुसार चंदन पवित्र मानलं जातं आणि चंदनासोबतच थाळीमध्ये कुंकू, अक्षता आणि दही ठेवायचं आहे। कुंकू आणि अक्षतांमुळे नकारात्मक शक्ती दूर होतात। रक्षाबंधनच्या पवित्र दिनी या थाळीत आपण निरांजन देखील ठेवायचं आहे, त्यामुळे बहीण भावाचं प्रेम पवित्र होतं। याशिवाय आपण थाळीत मिठाई किंवा पेढा देखील ठेवायचा आहे। बघा मैत्रिणींनो, आपण जी काही थाळी करणार आहे तर त्यातल्या प्रत्येक वस्तूचं महत्त्व आपल्याला शास्त्रात सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण शास्त्रानुसार कोणत्याही गोष्टी केल्या तर आपल्यावर बारीक सारीक संकट देखील येत नाहीत आणि प्रत्येक गोष्टीचा फायदा हा आपल्याला होतोच। त्यामुळे आपण आपल्या ताटात या वस्तू नक्की ठेवाव्यात। आता आपण जाणून घेऊया रक्षाबंधनाचं महत्त्व काय आहे। धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भाऊ मानलं होतं। या दिवशी बहीण भावाच्या हातात संरक्षण कवच म्हणून त्यांच्या सुखी जीवनाची कामना करते, म्हणूनच भाऊ सुद्धा रक्षासूत्र बांधल्यावर बहिणीचं संरक्षण करण्याचा संकल्प करत असतो। आता सर्वात महत्त्वाची आणि काळजी असणारी गोष्ट म्हणजे भद्रा काळ। तर भद्रा काळ म्हणजे या काळात कोणतीही शुभ कामे केली जात नाहीत। ज्योतिषशास्त्रात भद्रा काळाला अशुभ मानलं जातं, त्यामुळे लोक या काळात कोणतीही शुभ काम करत नाहीत। त्यामुळे आपण ज्या दिवशी राखी पौर्णिमे दिवशी येणाऱ्या भद्रा काळावर कशी मात द्यायची आणि भावाला कुठल्या वेळी राखी बांधायची याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत। कारण भद्रा काळात केलेलं कुठलंच काम पूर्णत्वास जात नाही, त्यामुळेच या काळात कुठलंही चांगलं काम केलं जात नाही। तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधण्यासाठी दुपारनंतरची वेळ नक्कीच निवडू शकता। तुम्ही या भद्रा काळात भावाला राखी बांधलीत तर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या भावासाठी अशुभ ठरतं। त्यामुळे या काळात कार्य केल्याने त्या व्यक्तीला अनेक वाईट परिस्थितींचा सामना करावा लागतो, त्यांच्या मागे सततचा आजार दवाखाना लागू शकतो। त्यामुळे या काळात आपण आपल्या भावाला
भावाला राखी बांधायची नाही. तर हा भद्रा काळ नेमका किती वेळ आहे आणि किती वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि किती वाजता संपणार आहे याबद्दलची आपण माहिती पाहूया. 19 ऑगस्ट रोजी भद्रा काळ सकाळी 9:51 सुरुवात होत आहे, तर तो दुपारी 1:30 वाजता संपेल. तर या काळात आपण आपल्या भावाला राखी बांधायची नाही. 9:51 सुरू होणार आहे आणि हा काळ दुपारी 1:30 वाजता संपणार आहे. म्हणूनच आपण या भद्रा काळामध्ये आपल्या भावाला राखी बांधायची नाही. राखी बांधायची असेल तर आपण दुपारी 1:30 पुढे म्हणजेच 1:30 वाजच्या पुढे आपण राखी बांधू शकतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सर्वांना आणि तुमच्या भावांना बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.